रायगड जिल्ह्यातल्या नागोठण्याजवळ अंबा नदीत डॉल्फिन मासा दिसला आणि बग्यांची ही अशी गर्दी झाली। सुमारे 4-4.5 फूट लांबीचा हा डॉल्फिन नदीत मुक्त विहार करत होता। साधारणतः खाऱ्या पाण्यात आढळणारा डॉल्फिन गोड्या पाण्यात कसा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे। ऍक्च्युअल सगळेजण म्हणत होते केंड मासा आहे, देव मासा आहे, पण डॉल्फिन आहे, पण तो उडी मारत होता त्या हिशोबाने तो डॉल्फिनच मासा असावा असा होता आणि साधारण त्याला पाणी नसल्यामुळे त्याला जायला मिळत नव्हतं। नदीत आलेल्या या चुकार पाहुण्याला वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर समुद्रात सुखरूपपणे सोडण्यात आलं। त्यासाठी स्थानिक मच्छीमारांची मोठी मदत झाली। सीजर साहेब, वसुदेव साहेबांच्या आणि इतर वरिष्ठांच्या मदतीनं आपण तो संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत आपण तो सुरक्षित आपण माशाला इजा न होता सुरक्षित आपण इथून समुद्रात सोडलेला आहे। गेल्या आठवड्यात रेवदंडा समुद्रकिनारी देवमासा सापडला होता। आता अंबा नदीत चक्क डॉल्फिन पाहायला मिळणं स्थानिकांसह पर्यटकांना मोठी पर्वणीच ठरली। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।